सुरुवातीलाच मित्रांनो, देशातील रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय. एक असून रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी. आता 10 जीवनावश्यक वस्तू मिळणार तुम्हाला तुमच्याच गावात. आणि रेशन कार्डवरती सरकारने घेतला अखेर सगळ्यात मोठा निर्णय. मोदी सरकारचं होत आहे देशभरातून कौतुक. सर्वसामान्यांना हा मिळणार झटका. नेमक्या कुणाला कोणकोणत्या मिळणार वस्तू? तर पिवळ्या रेशन कार्ड धारकांना अजूनही जास्त म्हणजे 15 वस्तू मिळण्याची शक्यता. तर इतरांसाठी 10 वस्तू मिळणार. मित्रांनो, यामुळे अतिशय सुखकर जीवनमान सर्वसामान्यांचं होणार असल्याची महत्त्वाची अपडेट आता समोर येत आहे. बातमी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच मालिकेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय समोर आलेला आहे. 1 जुलै 2026 पासून रेशन कार्ड धारकांसाठी एक बंपर घोषणा करण्यात आली असून आता रेशन दुकानांमधून केवळ धान्यच नाही तर तब्बल 10 जीवनावश्यक वस्तू मोफत मिळणार आहेत. या निर्णयामुळे कोट्यावधी कुटुंबांच्या महिन्यांच्या खर्चात मोठी बचत होणार असून स्वयंपाकघरातील बजेट आता सुसह्य होणार आहे. काय आहे ही नवी योजना? गेल्या काही काळापासून वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या चढ्या दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना डाळी, तेल आणि इतर गोष्टी खरेदी करणे कठीण झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड धारकांसाठी ही विशेष मोफत रेशन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना केवळ तांदूळ आणि गव्हाचा पुरवठा न करता त्यासोबत इतरही दैनंदिन वापराच्या वस्तू मोफत पुरवल्या जाणार आहेत. कोणत्या 10 वस्तू मिळणार मोफत जाणून घेऊया. सरकारने जाहीर केलेल्या नवीन यादीनुसार रेशन कार्ड धारकांना आता 10 विविध वस्तूंच्या किटचा लाभ घेता येणार आहे. या वस्तूंची यादी खालील प्रमाणे आहे. तांदूळ प्रति व्यक्ती 5 किलो रुपये नियमित कोट्यानुसार, गहू गरजेनुसार ठराविक प्रमाणामध्ये, तूर डाळ 1 किलो प्रथिने पुरवण्यासाठी अत्यंत आवश्यक, खाद्यतेल सरसो किंवा सोयाबीनचं 1 लिटर स्वयंपाकघरासाठी अत्यंत महत्त्वाचं तेल, साखर 1 किलो कमी दरात किंवा मोफत वाटपाच्या अंतर्गत, मीठ 1 किलो आयोडीनयुक्त मीठ देण्याचा सरकारचा हा मोठा प्लॅन समोर आला आहे. चहा पावडर 250 ग्रॅम एक अतिरिक्त दिलासा म्हणून चहा पावडर मिळणार असून मसाले, हळद, मिरची पूड, धने पूड प्रत्येकी 100 ग्रॅमचं पॉकेट देण्याचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यानंतर साबण, आंघोळीचा कपड्याचा आणि 2 नग असे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून या 10 वस्तू देण्याचा सरकारचा निर्णय खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. या वस्तूंचं वितरण स्थानिक सरकारच्या नियमावलीनुसार आणि उपलब्धतेनुसार थोडेफार बदलू शकते. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. यामध्ये प्रामुख्याने अंत्योदय अन्न योजना धारक, प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड धारक, ज्यांच्याकडे वैध रेशन कार्ड आहे आणि जे दारिद्र्य रेषेखालील किंवा अल्प उत्पन्न गटामध्ये मोडतात त्यांनाच हे मिळणार आहे. जर तुमच्याकडे वैध रेशन कार्ड किंवा दारिद्र्य रेषेखालील जर रेशन कार्ड असेल तर तुमचं बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करून तुम्हाला ह्या गोष्टी मिळवता येऊ शकतात. ई-केवायसी सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपल्या रेशन कार्डचे ई-केवायसी पूर्ण केले नाही त्यांनी ते त्वरित पूर्ण करून घ्यावे, अन्यथा पुढील महिन्यापासून त्यांना देखील धान्य मिळणार नसल्याचा सरकारने मोठा खुलासा केलेला आहे. बायोमेट्रिक पडताळणी फसवणूक टाळण्यासाठी खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच वस्तू पोहोचाव्यात यासाठी POS मशीनवरती अंगठा उमटवूनच माल दिला जाईल. सामान्य माणसाच्या आयुष्यावरती आता परिणाम होणार असून एका मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांची सरासरी उत्पन्न पाहता महिन्याकाठी 1000 ते 1500 रुपयांची बचत रेशनवरती होणे म्हणजे मोठी गोष्ट आहे. ही बचत आता लोकशिक्षण, आरोग्य व इतर महत्त्वाच्या कामासाठी ते कुटुंबीय वापरू शकतात. यामुळे सरकारचा हा निर्णय केवळ एक लोककल्याणकारी पाऊल नसून गरिबांना महागाईच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी केलेली एक मोठी आर्थिक तरतूद आहे. डाळी आणि खाद्यतेल मोफत दिले जाते.